रणरागिणी ताराराणी हे नाटक ताराराणींची 350वी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने शिवाजी मंदिर ट्रस्ट आणि सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे नाटक रंगमंचावर येत आहे. आणि त्याचा शुभारंभाचा प्रयोग 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीच्याच दिवशी शिवाजी मंदिर येथेच दुपारी 3:30 होणार आहे. ह्या नाटकाची प्रोसेस हे ऐतिहासिक नाटक म्हटलं कीच मुळात खूप त्याच्यात तामझाम असते, बरीच पात्र असतात, त्या बऱ्याच पात्रांचे एकमेकांशी संवाद असतात आणि हे सगळं करून आणणं म्हणजे ताराराणींचा म्हणजे संभाजी महाराज गेल्यापासून ते औरंगजेब संपेपर्यंतचा इतिहास याच्यात वर्णन केलेला आहे. सॉरी. आणि 27 वर्षांचा इतिहास 2-2.5 तासात लोकांच्या पुढे मांडणं तसं खूप कठीण काम असतं. पण ते शिवधनुष्य पेलायचं काम आमचे लेखक युवराज पाटील आणि दिग्दर्शक विजय राणे यांनी समर्थपणे पेललं आहे असं मी आता नक्कीच सांगू शकतो. आणि हे तुम्ही नाटक बघितल्यानंतर पण तुम्हाला खात्री पटेल की नाही खरंच 27 वर्षांचा इतिहास 2-2.5 तासात लोकांच्या पुढे उलगडून दाखवणं हे खूप कठीण काम होतं आणि ते खूप उत्तम रीतीने त्यांनी ते पेललेलं आहे. आणि त्यांनी आमच्यावर जी जबाबदारी टाकली होती तर या नाटकामध्ये मी औरंगजेबाचा रोल करतोय की जो अगदी फार आपल्याला सगळ्यांना इतिहास माहितीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवून त्यांना कैदेत टाकण्यापासून ते संभाजी महाराजांबरोबर ते लढलं आहे, तो राजाराम महाराजांच्याबरोबर लढलेला आहे, त्याच्यानंतर तो ताराराणीबरोबर पण लढला आहे. आणि एवढं सगळं करून मग वयाच्या 90-91व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्रातच तो मेला. तर हा संपूर्ण 27 वर्षांचा कालखंड इथे उलगडून दाखवताना खूप मजा येते. आणि याच्या आधी पण मी ऐतिहासिक पात्र रंगवलेली आहेत. राजा शिवछत्रपती या मालिकेमध्ये शाहिस्ता खान केला, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत मी मुकर्रब खान केला. पण रंगमंचावर ऐतिहासिक पात्र रंगवण्याची संधी मला ही या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदा मिळते आणि खूप मजा येते. कारण इथे जे काय असतं ते लाईव्ह असतं. तुम्ही जे काय करणार आहात प्रत्येक प्रयोग हा तुमच्याकरता वेगळा असतो, आमच्याकरता वेगळा असतो. कारण आम्ही त्याच्यात आज आम्हाला अमुक एक गोष्ट सापडली, आज आम्हाला उद्या दुसरी काही मुवमेंट, आम्हाला दुसरी उद्या काहीतरी एखादी चांगली जागा सापडली तर आम्ही ते इन्क्लूड करत जातो जेणेकरून येणाऱ्या प्रेक्षकांना त्याचा जास्तीत जास्त आनंद लुटता येईल. आणि आनंदही म्हणजे विनोदी नाटक आहे म्हणून आनंद आहे, तर आपण काहीतरी एक उत्तम कलाकृती बघितल्याचा जो आनंद मिळतो प्रेक्षकांना तो जास्त महत्त्वाचा असतो. कारण आज जर का आपण बघायला गेलं तर नाटकाच्या तिकिटांचे दर 500 आणि 600 रुपये वगैरे तिकिटांचे दर आहे. आणि त्या 500 रुपयांचं त्याला रिटर्न देणं हे कलाकार म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि आम्ही त्याकरता पुरेपूर प्रयत्न करतो आहे. आणि मला खात्री आहे की मी आणि माझी टीम हे तुमचं नक्कीच समाधान करू शकतो. पण हे तुमचं समाधान झालं की नाही हे कळण्याकरता तुम्हाला रंगमंदिरापर्यंत यावंच लागेल ना. 19 फेब्रुवारीला शुभारंभ आहे आणि याचे प्रयोग केवळ महाराष्ट्रापुरते नाही तर शिवाजी मंदिर ट्रस्ट आणि सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट यांचे प्लॅन खूप वेगळे आहेत. त्यांच्या डोक्यात असे विचार आहेत की जिथे जिथे भारतात मराठी भाषा बोलणारी लोक आहेत त्या लोकांच्यापर्यंत हा इतिहास घेऊन जायचा आहे. कारण शिवाजी महाराजांचा, ताराराणींचा, संभाजी महाराजांचा तर ज्ञातच आहे, राजाराम महाराज आणि ताराराणी यांचा इतिहास त्याचा प्रचार आणि प्रसार होणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यात वुमन एम्पॉवरमेंटचा पण एक खूप मोठा मुद्दा लोकांच्या नजरेसमोर येणार आहे की ताराराणींनी हातात शस्त्र घेऊन ती औरंगजेबाबरोबर लढली. हा एक खूप मोठा मुद्दा या नाटकाच्या निमित्ताने पुढे येणार आहे. तर मी तुम्हाला आज आता या निमित्ताने परत विनंती करेन की तुम्ही ज्या गावात राहत असाल त्या गावात जेव्हा या नाटकाचा प्रयोग असेल तेव्हा तुम्ही तो आवर्जून बघायला आहे. आणि तुम्ही एकटे न येता तुम्ही तुमचं आप्तेष्ट, मित्रपरिवार सगळ्यांना घेऊन नाटक बघायला आहे. तुम्हाला नक्कीच त्याचा खूप खूप आनंद मिळेल. आणि काहीतरी चांगली कलाकृती बघितली हा आनंद मनात ठेवून तुम्ही आपल्या घरी जाल याची मला खात्री आहे. धन्यवाद. वाईट तर नक्कीच नाही, चांगलेच अनुभव आले. म्हणजे आता औरंगजेबाची आता अजून प्रोसेसमध्ये आहे ही भूमिका. जेव्हा रंगमंचावर जाईल आणि आम्ही त्याचे प्रयोग सादर करायला लागू त्यावेळेस त्याच्यातनं जो काय अनुभव येईल त्याच्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या मी नक्कीच तुम्हाला परत भेटून सांगेन. पण याच्या आधी मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी जेव्हा राजा शिवछत्रपती मालिका करत होतो आणि
त्या मालिकेचं आमचं पहिल्याच दिवसाचं, माझं पहिल्या दिवसाचं शूटिंग हे आम्ही भोरला वाड्यात करत होतो आणि तो सिक्वेन्स होता शिवाजी महाराज शाहिस्तेखाना लाल महालात घुसतात आणि त्याच्यावर अटॅक करतात. तर तो प्रसंग शूट करत असताना त्याच्या आधी शाहिस्तेखान जेव्हा लाल महालात आला तो आधी शूट केला होता आणि मग संपूर्ण फाईट सिक्वेन्स शूट झालेली. तर तो जो लाल महालात येण्याचा सीन आहे आणि त्यावेळेस आमचे लेखक होते शिगो देशपांडे आणि बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळत होतं. हेमंत देवधर ती सीन त्यावेळेस डिरेक्ट करत होते आणि तो सीन मला हेमंत देवधरांनी विचारलं आपण काय करूया. म्हटलं आपण टेक करूया, जर नाही आवडला तर आपण परत करू. तर म्हणाला ठीक आहे हरकत नाही, तुझी तयारी आहे ना पूर्ण. म्हटलं हो माझी पूर्ण तयारी आहे. आणि तो सीन त्यांनी रोल म्हटला, कॅमेरा रोल आणि ॲक्शन म्हटल्यावर माझा तो सीन सुरू झाला. तो जवळजवळ 2.5-3 मिनिटाचा सीन मी एकटा बोलतोय आणि तो सीन झाल्यानंतर स्वतः नितीन देसाई, रवी दिवान फाईट मास्टर होते ते, शिगो देशपांडे सगळे समोर बसले होते. त्यांनी टाळ्या वाजून माझं हे केलं, अभिनंदन केलं. आणि इनफॅक्ट नंतर मला असं जाणवलं की तो सीन मी करत नव्हतो, माझ्याकडून कोणीतरी तो सीन करवून घेत होतं. हा फील मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवला. मी केला, माझ्याकडून झाला, मी केला म्हणून याच्याविषयी तो माझ्याकडून झाला. आणि म्हणूनच त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही गप्पा मारतो किंवा कुठे काही बोलायची वेळ येते तेव्हा मी सांगतो राजा शिवछत्रपती हे अवतारी पुरुष होते आणि त्यांनी तो सीन माझ्याकडनं करून घेतला. मी केला म्हणण्यापेक्षा त्यांनी तो करून घेतला हे म्हणणं जास्त संयुक्तिक करेल. आणि तो सीन आजही आठवला तरी असं एक वेगळं फिलिंग येतं की नाही अरे काय म्हणजे दोन्ही शाहिस्तेखान प्ले करत होतो पण शेवटी चरित्र ते शिवाजी महाराजांचं होतं आणि म्हणून मला ती एक आठवण प्रकर्षाने सांगावीशी वाटते. आणि मुकर्रब खान करत होतो म्हणजे मी अमोल कोल्हेंना गमतीत म्हणालो होतो जेव्हा मला मुकर्रब खान करता कास्टिंग केलं त्यांनी. त्यावेळेस आधी राजा शिवाजी अमोल कोल्हे करत होते, मी शाहिस्तेखान करत होतो. म्हटलं अमोल त्या तिथे तू मला कापून काढलं, इथे मी तुला कापून काढणार आहे. पण तो पण अनुभव खूप छान होता. त्याच्यानंतर आम्ही वडूला जेव्हा संभाजी महाराजांच्या समाधीवर गेलो होतो त्यावेळेस ज्या लोकांचे एक एक कॉमेंट पाठीमागून पास होत होत्या त्याच्यावरून मला कळत होतं की नक्कीच मी बऱ्यापैकी तो रोल केला असेल. कारण आजूबाजूची लोक कुजले तो ना हलकट माणूस आहे, त्यांनी राजांना पकडलं वगैरे असं खूप छान म्हणजे खूप छान फिलिंग होतं की भले मी निगेटिव्ह असेल पण लोकांना ती तेवढी आवडली होती भूमिका. आणि ती त्यांनी त्यांच्या कमेंटमधनं मला कळलं की नाही मी म्हणजे खरंच मुकर्रब खानाला पण न्याय देऊ शकलो, शाहिस्तेखानाला तर दिलाच होता. आणि आता आज या नाटकाच्या निमित्ताने मला औरंगजेब साकारायला मिळतोय. त्याच्यामुळे बघू. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की आजपर्यंत तुम्ही माझ्या प्रत्येक भूमिकेवर अतोनात प्रेम केलं तसंच हे नाटक बघायला या आणि मी औरंगजेब कसा साकारतोय तेही आवर्जून बघा. आणि मला तुमच्या प्रतिक्रियांची खूप 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 आवश्यकता आहे. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.